हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचारणीय द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मागील भागात आपण पाहिलेलं होतं की आपण ज्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करतात ती आपल्या जीवनात वृद्धिंगत होते. केवळ स्रोताशी संपर्क साधल्याने सर्व दोषाचा निचराव होईल. कपडे धुण्यासाठी आपल्याला साबणाचा उपयोग करायचा असेल तर प्रथम त्यावरील आवरण काढावं लागतं. त्याचप्रमाणे मनावरील दुःख आणि दोषरूपी आवरण आपल्याला काढावं लागेल. यासाठी इतरांना दोष न देण्याची कला शिकावी लागेल. तेव्हाच आपण स्वतःला उत्कृष्ट बनवू शकाल. समोरच्या मध्ये आपण जे जे बघत असतो वास्तविक ते सर्व आपलं प्रतिबिंब आहे. ही गोष्ट सदैव ध्यानात ठेवायला हवी. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी सतत तक्रार करतो तेव्हा ती पितळ बनते. खरं तर या उलट व्हायला हवं होतं. चुंबक बनल्यानंतर आपल्याला आनंद गवसतो. कित्येक लोक आपल्या अपयशाचं खापर इतरांना दोष देऊन त्याच्या माथ्यावर फोडतात. पण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा सगळं जग बदलू लागतं. कारण तुम्ही बदलून त्याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलेलं असते. म्हणून माणसांनी आपल्या बॉसला, सहकर्मचाऱ्यांना दोषी न ठरवता मी प्रेम आणि सत्याने भरलेलो आहे असा विचार नेहमीच करायला हवा. संसार हा माणसाचा आरसा आहे. त्यानं तर केवळ आपला खरा चेहराच दाखवला, स्वतःचं दर्शन घडवलं. यासाठी इतरांना दोष देणं थांबवा आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. आयुष्यात आपल्याला कोणते नवीन आविष्कार करायचे आहेत. कुठलीही गोष्ट चुकीची दिसताच आपल्यातील विचारांना योग्य दिशा देऊन निसर्गात शुभ विचारांची पेरणी करा. मग हे विचार कित्येक पटीने वाढवून आपल्या जीवनात सुख आणि शांतीची बरसात करते. आता अध्याय 10 आहे सूत्रचार. मग हे प्रश्न उत्तर स्वरूपात आहे. आपण जे जे वाचतो किंवा हे जे आपण पुस्तक हॅपी थॉट्स वाचत आहे, मग याच्यामध्ये सरश्रींना लोकांनी प्रश्न विचारलेले आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर त्यांनी हे दिलेले आहेत. पहा, माझ्या जीवनात आता जी समस्या आलेली आहे त्यासाठी या चौथ्या सूत्राचा उपयोग मी करू इच्छितो. माझ्या घरमालकानं वर्षभराचं डिपॉझिट माझ्याकडून घेतलं असून वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच तो मला घर सोडायला सांगत आहे. त्याचा असा अन्यायकारक व्यवहार बघून घरमालकावर दावा दाखल करण्याची माझी इच्छा आहे. हो, नक्कीच, पण अंतर्यामी असलेल्या कोर्टात. हे जग तुम्हाला अन्यायपूर्ण वाटत आहे याचाच अर्थ आपण अन्यायपूर्ण विचार बाळगता. म्हणजे अपीलही आतल्याच कोर्टात करायला हवे ना. आपल्याला अशा कोर्टात दावा दाखल करायचा आहे जिथे पैसा उपयोगी पडत नाही. या अंतरंगातील कोर्टात केस फाईल करून त्याच्यासोबत मननही करा. ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला जर सांगितलं खरं तर तू स्वतःवरच अन्याय करत आहेस, तेव्हा तो म्हणेल, अरे काय सांगतोस काय. वास्तविक तू तर मला कोर्टात अपील करण्यासाठी एखाद्या प्रसिद्ध वकिलाचं नाव सांगायला हवं होतंस, जो आजवर एकही केस हारला नाही. अशी वकिलाची गाठ घालून द्यायला हवी होती. पण तू तर काही वेगळंच सांगत आहेस. अशा प्रकारचं तात्पुरतं समाधान देणारी उत्तरं मनाला हवी असतात. यासाठी स्वतःला सांगा, मला बाह्य जगात अन्याय दिसत आहे. याचाच अर्थ कुठं ना कुठं तरी मी अन्याय याची विचार बाळगत आहे. यालाच आतल्या कोर्टात अपील करणं असं म्हणतात. मनन चिंतन केल्यानंतर आपल्याला काय नकोय, याऐवजी काय हवंय यावर लक्ष द्यायला हवं. हे वास्तव आपल्या समोर प्रकट आहे. त्यानंतर पुढे जो विकास आपल्याला साधायचा आहे त्यात आपलं नकारात्मक विचारधारा कशी बाधा बनते ही वस्तुस्थिती लक्षात येईल. खरं तर ही घटना त्या सर्व बाधांमधून मुक्त करण्यासाठी आलेली असते. म्हणजे आपली विचारधारा बदलण्यासाठीच वास्तविक तिचं आगमन झालेलं असतं. पण आपले विचार जर योग्य दिशेने प्रेरित असतील तर प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग गवसेल. आणि अयोग्य विचार करत असाल तर पुन्हा पुन्हा त्याच जुन्या गोष्टींची नियतीकडून मागणी कराल. मग तशाच गोष्टी जीवनात प्रवेश करतील. पुन्हा तसेच विचार सुरू होतील आणि पुरावेही आपल्याला तसेच
म्हणजे मी जो विचार करतोय तो अगदी योग्य आहे असेच मिळते. त्यानंतर आपण स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणाल, आता साक्षात परमेश्वराने जरी येऊन मला सांगितलं तरी मी खरं मानणार नाही, कारण इतके अगणित पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो त्याचे पुरावे आपल्याला मिळतात. नेहमी लक्षात ठेवा, एखादा माणूस नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना विचार करत असेल, इंटरव्ह्यू देणं फारच कठीण असतं, त्यात यश मिळेल की नाही हे सांगणं फार अवघड असतं. असे विचार केल्यानंतर माणसाला यश मिळणार कसं? कारण ही घटना त्याच्या मान्यतेला आणखीच पुष्टी देईल. इंटरव्ह्यू मध्ये उत्तीर्ण होणं फारच अवघड आहे. जे उत्तीर्ण होतात ते नशीबवान असतात. अशा पूर्वग्रहामुळे इंटरव्ह्यू साठी मेहनत करणं माणूस सोडून देतो. परिणामी अपयश त्याच्या पदरी पडतं. आता त्याची मान्यता आणखीच दृढ होत आहे. गैऱ्या मान्यतेमुळे त्याला तसे पुरावेही मिळू लागतात. मग एक दुष्टचक्र चालू होतं. मान्यता, पुरावे, आणखी गैरी मान्यता, पुन्हा पुरावे. माणूस जेव्हा आपल्या मान्यता इतरांवर लादतो तेव्हाच त्याच्या आयुष्यात समस्या येऊ लागतात. त्या माणसाच्या आजूबाजूला असलेले सर्व लोक सुद्धा त्या मान्यतेचे ग्रहण करतात आणि अशा प्रकारे नकारात्मकतेच हे दुष्टचक्र वाढत जाऊन अनेक लोक त्यात फसतात. असे सर्व लोक परस्परांच्या चुकीच्या मान्यतेला खतपाणीच घालत असतात. त्यानंतर हे दुष्टचक्र आणखीच मजबूत होत जातं. पुढील उदाहरणाने ही गोष्ट आपण सखोलतेने समजून घेऊया. मान्यता छताप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे छत उभारण्यासाठी नेहमी कुठल्या कुठल्या आधारांची, खांबांची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मान्यतारूपी छत पुराव्यांच्या खांबावर दृढपणे उभं असतं. पुराव्यांचे खांब जितके जास्त असतात तितकं मान्यतारूपी छत मजबूत होत जातं. अशा प्रकारे हळूहळू ते छत इतकं मजबूत होतं की पुढे जाऊन मान्यता धारणा बनून आपल्या समोर प्रकटतात. लोक वाईट आहेत, जगात सर्वत्र अन्याय आहे, लोक खोटारडे आहेत. अशा प्रकारे मान्यतेचं छत मजबूत होऊन पुढे जाऊन पुराव्यांच्या खांबाची त्यांना आवश्यकताही भासत नाही. असे खांब काढून टाकले तरी मान्यतारूपी छत जसं तसं उभं असतं, जागचं हलायचं तयार होत नाही. या मान्यतेच्या आधारावर माणसात इतकी पक्की धारणा निर्माण होते, जग असंच आहे, ते कधीच बदलू शकत नाही. कोणत्या चुकीच्या धारणा आमच्या जीवनात अडथळे निर्माण करतात आणि ते आम्हाला कसं समजावं, हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. माणसांचे विचार जेव्हा विश्वाच्या महाशक्तीपासून दूर जातात तेव्हा तो अनेक समस्यांनी घेरला जातो. तुमच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अथवा आर्थिक समस्या दिसू लागतात. पुढे दिलेला आत्मसंवाद निरंतरतेने म्हणा. जोपर्यंत तुमच्यामध्ये समस्या सोडवण्याचं बळ जाणवत नाही तोपर्यंत म्हणत राहा, माझ्यात असे कोणते विचार आहेत ज्यामुळे मी हा रोग, समस्या भोगतोय. या रोगाला कारणीभूत ठरणारा वैचारिक साचा सोडण्यासाठी मी आता तयार आहे. ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो तशाच गोष्टी आपल्या दुनियेत प्रकट होतात. गरिबी, श्रीमंती, स्वास्थ्य, अस्वास्थ्य, सुख, दुःख, चांगलं, वाईट, आनंद, उदासीनता, सन्मान, अपमान या सर्व गोष्टी आपल्या विश्वानुसार आपल्याला मिळतात. आपलं विश्वासाचं तेज ताजा आणि नवा बनवण्यासाठी सुसंवाद पुन्हा पुन्हा म्हणायला हवे. तुमचा विश्वास कसा आहे? खाली दिलेल्या गोष्टीवर तुम्ही किती विश्वास ठेवता? तर खाली 12 गोष्टी दिलेल्या आहे, आपण किती विश्वास ठेवतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक नंबर, जीवन, आयुष्य मला चांगल्या प्रकारे जगूच देत नाही. 2, चांगली परिस्थिती नेहमी टिकत नाही. 3, माझ्यासाठी यशस्वी होणं अतिशय अवघड आहे, मी कधीच जिंकू शकत नाही. 4, माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही. 5, मी कोणाच्याही प्रेमास पात्र नाही. 6, माझ्या आई वडिलांचं जे झालं ते माझंही होणार. 7, मला शिकायला वेळ लागतो, शिकणं माझ्यासाठी कठीण आहे. 8, आजार तर माझ्या रक्तातच आहे. 9, माझा जन्म अत्याचार सहन करण्यासाठी झाला आहे. 10, मी नेहमीच परिस्थितीचा शिकार बनतो. 11, मी श्रीमंत होऊ शकत नाही. 12, माझ्याकडचे पैसे लवकर येत नाहीत आणि आले तरी पैसे टिकत नाहीत. अशा प्रकारच्या चुकीच्या विश्वास आणि मान्यतेमुळे माणसाच्या जीवनात त्याला नको असलेल्याच गोष्टी येत राहतात. असे चुकीचे विश्वास किंवा अशा प्रकारच्या अनेक आत्मसूचना
माणसाला त्याच्या आई वडील आणि शिक्षकाद्वारे मिळत असतात. लहानपणी घरात आई वडिलांनी अथवा शिक्षकांनी शाळेतून जे काही सांगितलेलं असेल त्या सर्व गोष्टी लहान मुलांना खऱ्या वाटतात. लोक तुला फसवू शकतात, समाज वाईट आहे, तू मुलगा असून रडतोस, तू मुलगी आहेस, तुला या गोष्टी करणं शोभत नाही, असे अनेक विचार आई वडील आणि शिक्षकाकडून मिळत असतात. हेच विचार मोठेपणी आपलं जीवन साकारतात, जीवन घडवतात. आपल्याला जर हसत खेळत जीवन जगायचं असेल तर आपण असेच विचार निवडले पाहिजेत जे आपल्यासाठी उत्तम जीवन प्रदान करतील. समस्येबाबत स्वतःलाच विचारा, ही समस्या येण्यासाठी माझे कोणते विचार जबाबदार आहेत? उत्तर आल्यानंतर ते विचार आत्मसूचना देऊन बदला आणि स्वतःला सांगा, मी रूपांतरणासाठी तयार आहे. प्रश्न क्रमांक 3. वा, अतिशय उच्च मार्गदर्शन आहे. आता ही घटना मीच माझ्या जीवनात आकर्षित केली आहे हे मला चांगल्या प्रकारे समजले. कदाचित ही चुकीची ऑर्डर मीच नियतीला दिली असावी, जेणेकरून यापुढेही अन्यायाची नव्हे तर न्यायाची मागणी करावी असा संकेत नियती मला देत असावी. ज्या योगे माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन परिवर्तन घडावं. जोवर मी माझ्या मान्यतेला चिटकून राहीन तोवर जुन्याच गोष्टीचं माझ्या आयुष्यात पदार्पण होईल. यापुढे मी योग्य धारणा अंगीकारेन, म्हणजे माझ्या आयुष्यात सुयोग गोष्टी येतील. पण आता माझा प्रश्न आहे की मी घरमालकाविरुद्ध कोणतं पाऊल उचलायचं की नाही? असं कदापि करायचं नाही. समस्येचं निराकरण करण्यासाठी आवश्यक ती ठोस पावलं नक्कीच उचलायला हवी, परंतु समस्या आल्यानंतर आपले विचार कसे असायला हवेत हे शिकणंही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. समस्येप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चुंबक बनून आवश्यक ती पावलं उचला, कारण जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा पितळ बनतो. म्हणून विना तक्रार निर्णय घ्या. ज्या क्षणी आपण खुश, स्पष्ट आणि केंद्रित असतो त्याच क्षणी स्त्रोतांच्या संपर्कात असतो. आपल्याला नेमकं काय हवंय हे माहीत असतं तेव्हा आपण स्त्रोताद्वारे निर्णय घेत असतो. अशा प्रकारे स्वशी संलग्न राहून घर मालकांबरोबर चर्चा करायला हवी. प्रत्येक क्षणी शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरांच्या आधारावर पाऊल उचलणं योग्य आहे. आपल्या शारीरिक स्तरावर पाऊल उचलायचं असतं, परंतु मानसिक स्तरावर जसं आता आपण शिकलात त्याचप्रमाणे आपलं ध्यान केंद्र आणि विचार बदलायला हवेत. सामाजिक स्तरावर घर मालकांसोबत वार्तालाप करा. आर्थिक स्तरावर कायदेशीर सल्ला घ्या. आध्यात्मिक स्तरावर आपल्या घरमालकांसाठी प्रार्थना करा, ती नक्कीच आपली मदत करेल. या सर्व गोष्टी केल्यानंतर जर आपल्याला कायदेशीर कारवाई करायची आवश्यकता भासत असेल तर निश्चितपणे करा, परंतु आधी आपल्याला तक्रारखोर स्वभाव बदला. आधी आपलं नेहमी न्याय आणि सत्यावरच केंद्रित असू द्या आपलं लक्ष, कारण आपलं लक्ष जर सतत अन्यायाचा, असत्याच्या उणिवांवर असेल तर बाह्य केस जिंकली तरी आंतरिक केस मात्र आपण नक्कीच हरणार. परिणामी अन्याय, असत्य आणि कमतरतेची भावना आपल्या जीवनात तशाच प्रकारच्या अन्य घटना आकर्षित करेल. आता विचारसूत्र 5 आहे, सर्व काही भरपूर आहे. विश्वात सर्व काही भरपूर आहे हा निसर्गाचा अलिखित महत्वपूर्ण नियम प्रथम समजून घेणं अत्यावश्यक आहे. प्रेम, शांती, आनंद आणि समृद्धी ईश्वरानं सर्वांसाठी भरपूर बनवलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेळ, आनंद, पैसे, नातेसंबंध याचा परिपूर्ण प्रवाह आहे. याला दिव्य योजना असं म्हणता येईल. खरं तर ही ब्रह्मांडाची दिव्य रचना आहे, पण याला आपण दिव्य योजना अथवा ब्रह्मांडाचा दिव्य आदेश असं म्हणू शकता. हा निसर्गाच्या विपुलतेचा नियम आहे. या नियमासोबत ही गोष्ट निगडीत आहे की जोवर आपण आपल्या विचाराद्वारे अडथळा आणत नाही तोवर उच्चतम कडे सहजतेने मार्गक्रमण करू शकतो. कल्पना करा, विश्वातील प्रत्येक माणूस ब्रह्मांडाबरोबर एका पाईपद्वारे जोडला गेला आहे. त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी या पाईपने प्राप्त होतात, जसं स्वास्थ्य, पैसा, आनंद, नातेसंबंध, प्रेम इत्यादी. पण त्यांच्या मनात नकारात्मक विचार येताच त्या पाईपलाईन मध्ये दगडांचा कण अडकतो. मग पुढे जाऊन तो दगडाचा छोटा तुकडा त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रभावात काही गोष्टीचा अडथळा निर्माण करतो. नकारात्मक विचार जर जास्तीत जास्त असतील तर तो छोटा तुकडा मोठा होतो आणि प्रभाव पूर्णपणे बंद करून टाकतो. दिव्य योजना म्हणजे काही गोष्टी
आपल्या जीवनात आणण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे. पण यासाठी आपल्याला ग्रहणशील राहावं लागेल. बस, मग यश आपलंच आहे. आपण जर यात काही नकारात्मक ब्लॉक टाकले नाही, अडथळे निर्माण केले नाही, तर सर्वोच्चाकडे झेपण्याची संधी आपल्याला मिळणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. वरील विधान वाचून आपल्या मनात असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे वास्तव आहे तर पृथ्वीवर एवढी गरिबी का आहे? प्रत्येकाजवळ मुबलक असं सर्व का नाही? याचं रहस्य आहे आपले विचार. एखादा मुलगा गरीब कुटुंबात जन्माला येतो आणि त्याच्या मनात जर नकारात्मक ब्लॉक नसतील तर पुढे त्याला समृद्ध जीवन जगता येतं. त्याचे विचार अधिक सकारात्मक असतील तर त्याच्या आयुष्यात तो उच्चतम गोष्टीवर आकर्षित करेल. यासाठी तर गरिबीतून श्रीमंतीकडे यासारख्या कथा निर्माण झाल्या आहेत. बहुतांश गरीब लोकांचं लक्ष त्याच्या गरिबीवरच केंद्रित असतं. ते नेहमी मीच गरीब का, माझ्या बरोबरच असं का, मी या दारिद्र्यातून कधी मुक्त होणार, असेच विचार करतात. त्यामुळे गरीब आणखीच गरीब होतात. पण याला काही सन्माननीय अपवादही असू शकतात. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. एका गरीब कुटुंबात 5 भाऊ राहत होते. त्यांचे वडील दिवसभर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करत असत. त्यांचं जीवन अतिशय कष्टप्रद होतं. त्यामुळे ते सतत दुःखी कष्टी असायचे. ते विचार करत, मी इतका गरीब का आहे? माझ्याकडे खाणे पिणं कपडा लत्ता मुबलक प्रमाणात का नाही? आर्थिक संपन्नता का नाही? माझ्याकडे कार कधी येणार? मी या दारिद्र्यातून मुक्त कधी होणार? अशा प्रकारे दुःखी अवस्थेत एक दिवस त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व भावांना पेट्रोल पंपाच्या मालकाने कमी पगारावर नोकरीवर ठेवलं. कसंही करून 2 वेळचं जेवण त्यांना मिळावं ही त्यामागची भावना. त्याच्या वडिलांपेक्षा निश्चित थोडे जास्त पैसे 5ही भाऊ मिळवित होते. त्यातला पहिला भाऊ नकारात्मक विचार करणारा होता. त्याचं सर्व लक्ष त्याच्याकडून कमी पैशात कसं काम करून घेतलं जातं आणि आपलं सगळं जीवन असंच गरिबीत कितपत जाणार का, यावर सदैव खिळलेलं असायचं. मग त्याच्या बाबतीतही असंच घडलं. तो आयुष्यभर गरीबच राहिला. दुसरा भाऊ मात्र त्याच्यासारखा नव्हता. तो विचार करे, एक दिवस मी नक्कीच कार विकत घेईन असे होते, पण पैशासाठी मी असा किती दिवस हातपाय मारत बसू, असे विचार तो अधूनमधून करायचा. परिणामी त्याच्या आयुष्यातही तसंच घडलं. कित्येक वर्षांनंतर खूप हातपाय मारल्यानंतर तो एक कार विकत घेऊ शकला. तिसऱ्या भावाचं लक्ष मात्र केवळ कारवर नव्हतं, तो पेट्रोल पंपावर चालणाऱ्या कामकाजावर होतं. भविष्यात त्याला पेट्रोल पंपाचा मालक व्हायचं होतं आणि झालंही तसंच. काही वर्षानंतर त्याच्याजवळ केवळ कारच नव्हती तर आता पेट्रोल पंपाचा मालकही बनला होता. चौथा भाऊ अतिशय महत्वाकांक्षी होता. त्याचं सगळं लक्ष यशस्वी होण्यावरच एकवटलेलं होतं. तो विचार करायचा, जिथून हे पेट्रोल येतं त्या स्त्रोतापाशी कसं पोहोचायचंय, मला तर मालक बनायचं आहे. अशा त्याच्या तीव्र इच्छेने काही दिवसातच तो कंपनीचा मालक बनला. 5वा भाऊ मात्र सर्वात समजूतदार आणि तो ज्ञानप्रेमी होता. त्याचं लक्ष कार, पेट्रोल पंप वा कंपनीचा मालक बनण्यावर नव्हतं. तो सदोदित विचार करायचा, जीवनाचं रहस्य काय आहे? जगात गरीब श्रीमंत लोक आहेत याचा अर्थ नक्कीच काहीतरी एखादी गोष्ट असावी जी मला माहित नाही. जीवन मला काय शिकवतं? माझे आई वडील आयुष्यभर का शिकले नाही? असं कोणतं कारण असावं ज्यामुळे लोकांकडे कार असूनही ते दुःखी आहेत? काही लोक गरीब असूनही ते नेहमी खुश राहतात. तर मग मला खुशी नको का राहायला? अशा प्रकारे पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याला कित्येक ज्ञानप्रेमी लोक भेटले. त्यांच्याशी त्याची ओळख झाली आणि सरतेशेवटी त्याच्या जीवनात गुरुचं आगमन झालं. आणि गुरुचं आगमन झाल्यानंतर त्या गुरूंनी त्यांना शिष्य म्हणूनही स्वीकारलं, सत्याची दीक्षाही दिली. त्यानंतर त्याचं जीवन अतिशय समृद्ध जीवन व्यतीत केलं. अनेक जीवन रहस्य जाणून घेतली, भरपूर पैसा मिळवला आणि इतरांचं भलं व्हावं यासाठी तो मुक्त हस्ताने खर्च करू लागला. ही कहाणी दिव्य योजनेविषयी समज प्रदान करते. नियतीद्वारे सर्व भावांना एकसारखी संधी दिली गेली, पण सर्वांकडे वेळ, पैसा, ज्ञान आणि आनंदाचा प्रभाव हाच होता. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या विचारानुसार त्या गोष्टी प्राप्त होत गेल्या, पण त्याच्या तीव्र इच्छेनुसार आणि ध्यानाच्या आधारावर लवकरच किंवा उशिरा मिळाल्या इतकंच.
आपण एकही नकारात्मक विचार बाळगायचा नाही, एवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. मग आपण स्वतःची शारीरिक शक्ती, मानसिक विकास, आर्थिक संपन्नता, सामाजिक सामंजस्य, आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेने प्रेरित व्हाल. यालाच दिव्य योजना असं संबोधलं गेलं आहे. पण माणूस नकारात्मक विचार केल्याशिवाय क्षणभरही थांबू शकत नाही, राहू शकत नाही. त्याच वेळी नेमके त्याने नकारात्मक विचारांपेक्षा अधिक असायला हवे त्याचं भान ठेवायला हवं. यासाठी एक विधी आपल्याला निश्चितपणे सहाय्य ठरू शकेल. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती कशी आकर्षित करायची हे आता आपण जाणले. यापुढे त्या गोष्टीप्रती आपल्याला जोश आणि होशपूर्ण विचार करायचा आहे. असं केल्यानंतर आपण ती ओळ पुढील प्रमाणे उच्चारू शकता. माझ्या दिव्य योजनेनुसार हे मला उत्तम परिस्थितीत प्राप्त व्हावं किंवा यासारखं वा याहून उत्कृष्ट निर्माण व्हावं. शिवाय हे प्राप्त करण्यासाठी मी काय करू शकतो याचे मला संकेत मिळावे. असे शब्द उच्चारल्याने आपण आपल्या जीवनात दिव्य योजनेनुसार उच्चतम गोष्टी ग्रहण करण्यासाठी सिद्ध व्हाल. आपली इच्छा असते अमुक एक गोष्ट अशीच व्हावी, परंतु तिला जर आपण मुक्त खुलं सोडलं तर ती एखाद्या विशिष्ट रूपात किंवा त्यापेक्षाही